माननीय जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या 18 डिसेंबर 2024च्या परिपत्रकानुसार गावातील तंटामुक्ती उपाध्यक्ष व वहिवाटी रस्ते चालू करण्यासाठी बैठक घेऊन एक समिती नेमली व त्या समितीने गंगा पाडळी गावातील काही प्रमाणात अतिक्रमित व दुरावस्था असलेले रस्ते अतिक्रमण हटवून संबंधित दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांकडून 6-6 फूट असे सर्वसंमतीने रस्ते घेऊन एकूण 12 फूट रुंदीचा रस्ता गाव वर्गणीतून मुरुम टाकून पक्का केलेला आहे। आज मितीस 90% अतिक्रमण दूर होऊन गंगा पाडळी गावातील सर्व वहिवाटी रस्ते सुरळीत चालू आहे। मात्र 9 ते 10 अतिक्रमित शेतकऱ्यांमुळे त्यांच्या दांडकशाहीमुळे शेतात जाणारे वहिवाटी रस्ते बंद आहेत। ते सुरू करण्यासाठी गंगा पाडळी गावातील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून माननीय तहसीलदार नाशिक श्रीमती पुजारी यांच्याकडे दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी अर्ज देखील केला होता। त्यानंतर तहसीलदार नाशिक यांनी सदर रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित अतिक्रमित शेतकऱ्यांना बोलावून वहिवाटी रस्ता अतिक्रमण दूर करून खुला करून देण्याचे आश्वासन देखील दिले होते। मात्र दिनांक 18 डिसेंबर 2024 चे जिल्हाधिकाऱ्यांचे परिपत्रक असताना व माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शेतातील रस्त्यांसाठी नवनवीन धोरणे सूचना असताना देखील माननीय तहसीलदार नाशिक यांनी गेल्या 5 महिन्यांपासून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई अतिक्रमित शेतकऱ्यांसंदर्भात केलेली नाही। अर्जदार त्रस्त शेतकरी यांनी अनेक वेळा तहसीलदार कार्यालयात जाऊन अतिक्रमित शेतकऱ्यांना नोटिसा काढण्यासंदर्भात विनंती केली, मात्र तहसील कार्यालय नाशिक यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। रस्ता चळवळ समितीने एवढी मेहनत घेऊन गावातील सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त तयार करून देखील त्या रस्त्यांचा उपभोग घेता येत नसल्याने सर्व गावातील शेतकऱ्यांनी शेती करण्यावर बहिष्कार टाकला आहे। त्यामुळे आज दिनांक 29 मे 2025 रोजी सर्व ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी मिळून शेतात जाणारे वहिवाटी रस्ते मुख्य रस्त्यांपासून सुरुवातीलाच मोठा नाला करून बंद केलेले आहे। जोपर्यंत पुढील अतिक्रमित शेतकरी आपल्या अतिक्रमण दूर करत नाही, प्रशासन त्रस्त शेतकऱ्यांची ग्रामस्थांची अर्जाची दखल घेत नाही, तोपर्यंत हा रस्ता बंदच राहील असे ग्रामस्थांनी ठरवले आहे। ठिकाणी दिला होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमच्या गंगा पाडळी गावाने या ठिकाणी निर्णय घेतला। आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी सगळ्या गावांनी एकत्र येऊन आमचे रस्ते आमच्याने आपसात खुले केले। कोणाची आम्हाला सुरुवातीला अडचण आली नव्हती, परंतु सगळं गाव एकत्र आलं आणि त्या गावाने सगळे रस्ते करून राहिले। कुठंतरी कोणला तरी ते झोंबलं आणि त्याच्यातून त्यांनी 7-8 लोकांनी त्या कामाला विरोध केला। विरोध केल्यानंतर आम्ही गावातील अंतर्गत रस्ते प्रशासनाने कुठली दखल न घेतल्यामुळे आम्ही बहिष्कार टाकलेला आहे। रस्ता नंबर 3 बंद करण्यात आला। इथे माननीय तहसीलदार नाशिक यांना अर्ज देऊन आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष जागेवरती पाहणी करण्यासाठी आग्रह केला आणि त्याही या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सगळ्या रस्त्यांची पाहणी केली। गंगा पाडळीमधील 4 रस्ते आणि एकलारा गंगा पाडळी शिव रस्ता अशा सगळ्या रस्त्यांची पाहणी करून त्यांनी मी लगेच आदेश घेऊनच आता येईल आणि तुमचे रस्ते खुले करून देईल असं आश्वासन दिलं। त्याला 4-5 महिन्याचा कालावधी लुटून गेला, परंतु त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही। वेळोवेळी आम्ही चक्रा मारल्या। परवाच्या चक्रामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथूनच मागे यापुढे रस्ते खुले होत नसतील तर पुढे जायचं सोडून तुम्ही परत पाठीमागे फिरा असा त्यांनी आम्हाला तोंडी त्या ठिकाणी सांगितलं। आणि मग आम्ही आमच्या गावाने विचार केला की आता आपल्याला स्वतःला शेती बंद करून स्वतःला कोंडून घेतल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आमच्या गावात आम्ही सगळ्यांनी सगळे जे रस्ते आम्ही केले होते ते रस्ते पुन्हा उकरून मेन रस्त्यापासून ज्या ठिकाणी मध्ये जाण्याची जागा आहे तिथून आम्ही नाल्या मारून आणि सगळ्यांनी शेती आता करायची नाही, कारण रस्ता नाही तर शेती करायची कशी या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्ही स्वतःला गावाला आता कोंडून घ्यायचं ठरवलं आणि शेतीच करायची नाही असा आम्ही निर्णय घेतलाय। यावरती मी प्रशासनाला विनंती करेल याची दखल घ्या आणि लवकरात लवकर आमचे सगळे रस्ते खुले करून द्या। आम्हाला तहसीलदारांनी शिव रस्त्याचा विषय मोजणीसाठी पाठवला। मोजणीवाल्यांनी पत्र दिलंय की मोजणीची फी भरल्याशिवाय कुठल्याही प्रकारची पुढची कार्यवाही करता येणार नाही। मग 27 फेब्रुवारी 2018ला 2021ला 2023ला जे निर्णय झाले शासनाचे की कुठल्याही प्रकारची शिवबांधण रस्त्याची मोजणी करत असताना फी आकारायची नाही, पोलीस संरक्षणासाठी फी घ्यायची नाही असे निर्णय असून सुद्धा प्रशासन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही। प्रशासन फक्त डोळे झाक करतंय
आलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवतंय आणि कुठली शेतकऱ्याची दखल घेता येत नाही म्हणून आमच्या गावाने हा निर्णय घेतलाय आणि स्वतःला कोंडून घेऊन शेती न करण्याचा निर्णय सगळ्या गावाने घेतलाय। आता बघूया प्रशासन काय करतंय। धन्यवाद। गंगापाडळी गावातील शिवार अंतर्गत रस्त्यांसाठी जी आम्ही सर्व ग्रामस्थांनी मोहीम राबवली होती, त्या मोहिमेमध्ये जे आम्हाला रस्त्यासाठी स्थानिक थोड्या शेतकऱ्यांची जी अडचण आली त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही जो प्रशासनाकडे मदत मागितली, त्या मदतीसाठी आम्ही जे अर्ज पाठे केले त्यांनी आम्हाला कुठलीही मदत नाही केली। त्या कारणास्तव आम्ही गंगापाडळी गावातील ग्रामस्थांनी हा एक मोठा निर्णय घेतला आहे की आमचे जे शिवार अंतर्गत रस्ते आम्ही स्वतःहून खोदून टाकले आहे। जोपर्यंत प्रशासन आम्हाला मदत करत नाही तोपर्यंत आम्ही हे खड्डे बुजवणार नाही आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी हा एक निर्णय घेतला की आम्ही शेतबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। शेतीवरती बहिष्कार टाकला तरी प्रशासनाला आमची कळकळून हात जोडून विनंती आहे की तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना मदत करावा, अन्यथा आम्ही सर्व रस्ते बंद ठेवणार आहे। हा रस्ता क्रमांक 4चा हा खड्डा गावातील वहिवाटी रस्ते बंद करण्यात आलेला आहे। सरकारनं कुठलीही दखल न घेतल्यामुळे आम्ही शेती अंतर्गत रस्ते स्वतःहून बंद करत आहोत। हे रस्ता नंबर 3। नमस्कार, गंगापाडळी गावातील शेतपट्टीतील रस्ता क्रमांक 1 आम्ही सर्व गंगापाडळी ग्रामस्थ इथं जमलेलो आहोत। आम्ही सर्व तंटामुक्ती समिती व रस्ता चळवळ समिती यांनी जे बंद पडलेले व वहिवाटी रस्ते होते ते सर्व शेतकऱ्यांच्या संगनमताने चालू केले होते, परंतु काही 1-2 शेतकरी अतिक्रमित शेतकरी यांनी अडचण दिल्यामुळे आम्ही प्रशासनाकडे त्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला। त्या तक्रार अर्जाचा गेल्या 4 ते 5 महिन्यापासून प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आम्ही हा शेतीवर बहिष्कार टाकला व गावांतर्गत रस्ते बंद केले आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला सक्तीचे आदेश दिले की जे शेतकरी अतिक्रमण करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, पण प्रशासन त्याला केराची टोपली दाखवून कुठलाही काम करत नाही। त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे शेतीवर बहिष्कार टाकलेला आहे व गाव अंतर्गत रस्ते बंद केलेले आहे। ज्यावेळी प्रशासन आमच्या अर्जाची आमची दखल घेईल, आमचे रस्ते सुरळीत चालू करतील, शेवटच्या शेतकऱ्याला जेव्हा रस्ता मिळेल तेव्हा हे रस्ते पुन्हा चालू होतील, अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी घोषणा करतो। जय हिंद। रस्ता क्रमांक 2 शेती अंतर्गत रस्ते प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही, त्याकरता अंतर्गत रस्ते स्वतः ग्रामस्थांनी बंद करून घेतलेले आहे आणि शेतीवरती बहिष्कार टाकलेला आहे। रस्ता नंबर 2 हा रस्ता आता बंद करण्यात आला। आज आमच्या गंगापाडळी गावाने एक निर्णय घेतला की आम्ही शिवपांदन रस्ते चळवळ जंगले पाटील आणि शरदजी पवळे साहेब यांच्या माध्यमातून जी सुरू झाली होती त्या चळवळीला यश येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबर 2024 रोजी 18 डिसेंबर 2024 रोजी एक पत्र काढून आणि सगळे शेत शिवार रस्ते हे विनाविलंब मोकळे करण्याचा एक कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रम दैनिक भ्रमर, नाशिक।